नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण जाणार आहोत मुंबईच्या दिशेने फिरण्यासाठी आणि त्यात आपण कोस्टल रोडला सुद्धा जाऊन येणार आहोत. तर आता आपण पोचलो आहोत अंधेरी ईस्टला ब्रिजवर. तिकडे डावीकडे तुम्ही इकडे बघू शकता, गुंदवलीवरून अंधेरीकडे जाणारी मेट्रो उभी आहे. हे सुरुवातीचं स्थानक आहे. हा आहे एअरपोर्टचा परिसर आणि तुम्ही बघू शकता इकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळासुद्धा दिसतो आहे, जो माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. इथून पुढे आपण जाणार आहोत खेरवाडीला. हा तुम्ही बघू शकता एका ब्रिजचं काम चालू आहे, जो कनेक्ट करतो CST रोडवरून वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला. हा एकदा सुरू झाला की याच्या खाली सांताक्रूज स्टेशनला जाणारा रस्ता, सिग्नलला जो ट्रॅफिक असतो तो फार कमी होण्यास मदत होईल. आता आपण पोचलो आहोत खेरवाडीला, जिकडे हे रियाज बिर्याणी सेंटर आहे. खूप सुंदर अशी चव आहे या बिर्याणी सेंटरमधल्या बिर्याणीची. आम्ही इकडे मनसोक्त जेवण केलं आणि मग पुढे आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली. मागवलेली आयटम बऱ्यापैकी चविष्ट होती. आता आपण जातो आहे सीलिंगच्या दिशेने. हा सीलिंगचा मार्ग आहे. पुढे सीलिंगला एक टोल लागतो, जो जाताना 100 रुपये आहे. हा सीलिंग पुढे कनेक्ट होतो कोस्टल रोड आहे, ज्याचं नाव आहे धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई कोस्टल रोड. हा जवळजवळ 8 लेनचा 29.2 किलोमीटरचा लांबी असलेला कोस्टल रोड आहे, ज्यामध्ये 2 टनेल आहेत. 2-2 किलोमीटरचे टनेल आहेत. तिकडून पण आता आपण पुढे जाणार आहोत. कोस्टल रोडने प्रवास करताना आपल्याला दिसतात त्या उंच उंच इमारती डावीकडे समोरसुद्धा तुम्ही बघू शकता. आणि जे आडवे ब्रिज दिसत आहेत हे ह्यासाठी बांधलेत की जे एक्झिट आहे ऑपेरा हाऊस आणि हाजी अलीसाठी, त्यांना परत कोस्टल रोडला कनेक्ट होण्यासाठी हे ब्रिज दिलेले आहे. आपण जाताना लेफ्टला आपल्याला लेफ्टला बघाल तर एक एक्झिट दिलेले आहेत प्रत्येक ठिकाणी, जिकडे आपण हाजी अलीला एक्झिट करू शकतो किंवा ऑपेरा हाऊस. तुम्ही समोर बघू शकता हा टनेल आलेला आहे. ह्याच्यातून आपण जाणार आहोत. वरती रूफिंग केलेलं आहे, जे पावसाचं पाणी अडवण्यासाठी हे रूफिंग आहे. आणि या मार्गावर चालताना आपल्याला वेगमर्यादा दिलेली आहे 60 किलोमीटरची. या टनेलची लांबी आहे 2.7 किलोमीटर आणि याला आपल्याला क्रॉस करण्यासाठी लागतात जवळजवळ 3 मिनटं अंदाजे. आणि हा टनेल आपण जो क्रॉस करतो याच्यावरती तुम्ही बघा तर एक राजभवनचा, मलबार हिलचा आणि गिरगाव चौपाटीचा काही भाग आपण क्रॉस करून जातो. पुढे आपला टनेल निघतो तो मरीन लाईन्सला, ज्याला आपण ट्विन नेकलेस म्हणून सुद्धा ओळखतो. ते दिलेलं रुफिंग दुसऱ्या दिशेला सुद्धा हे रुफिंग केलेलं आहे पावसाच्या पाण्याचं नियोजन करण्यासाठी. आता आपण निघालो आहे मरीन लाईन्सला ब्रिजजवळ. हा ब्रिज तुम्ही खूप चित्रपटांमध्ये पाहिलासुद्धा असेल. उजवीकडे अथांग समुद्र आहे आणि डावीकडे आपली मुंबई. असंच पुढे जाताना आम्हाला दृष्टीस पडली ती ही डबल डेकर, जी आपल्याला प्रेक्षणीय स्थळं फिरण्यासाठी घेऊन जाते. आणि याची तिकीटं वगैरे ऑन द स्पॉटच तिकडे मिळतात. ते ऑनलाईन तुम्ही चेक केलं तर तुम्हाला कळेल. हे आहे ओबेरॉय हॉटेल, त्याच्या बाजूला स्ट्रायडेंट हॉटेल आहे. आता आपण पुन्हा परत फिरतो ते आपल्या बोरिवलीच्या दिशेने जायला. डावीकडे तुम्ही बघू शकता इकडे लोक फिरण्यासाठी
आलेली आहे। हा इकडून सुरुवात होते आपली जाण्यासाठी जो टनेल बनला आहे। मगाशी मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे 2 टनेल लागतात। एक जो टनेल आहे तो मरीन लाईन्सकडे येण्यासाठी आहे व आता आपण चाललो आहे ते मरीन लाईन्सकडून दहिसरच्या दिशेने किंवा बोरिवलीच्या दिशेने। या टनेलला सुद्धा सेम त्यांनी तसंच रूफिंग वगैरे केलेले आहे, त्यामुळे त्या पावसाळ्याला जी काळजी घ्यायला लागेल ती त्यांनी घेतलेली आहे इकडे। आणि आपला परतीचा प्रवास आता या टनेलमधून सुरू झालेला आहे। पुढे इकडे आपण बाहेर निघालो आहोत वरळीच्या दिशेला। असा आजचा आपला टनेलचा प्रवास, म्हणजे कोस्टल रोडवरती अजून चाललोच आहे आपण, पण टनेलचा प्रवास दोन्ही दिशेने झालेला आहे। तर आता आपण पोचलो आहोत सी लिंकला। या सी लिंक मार्गे आपण बँड्राला पोचू। बँड्रावरून पुढे आपल्या घरी जाणार आहोत। मित्रांनो, हा व्हिडिओ मी आता इकडेच संपवत आहे। पुढील व्हिडिओ लवकरच मी घेऊन येईन। तोपर्यंत हा व्हिडिओ पहा आणि एन्जॉय करा। धन्यवाद।